नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला खराब खिल्लार पाडी कशी तयार केली आणि तिला कोणतं खाद्य वापरलं ते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आता तुम्हाला मित्रांनो ती पाडी दाखवतो. मित्रांनो, हीच ती पाडी. तर ही आमची घरची पाडी नव्हं, आमच्या फार्मसी चुकून आलेली. ह्या पाडीला आम्ही तिथून आली तिथं जायसाठी 2 किलोमीटर आम्ही सोडून 2 वेळा आलो, तरी पण आमच्या फार्मसी ही पाडी आली. तर मित्रांनो, हिचं आम्ही कसं संगोपन केलं ते आम्ही पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा. तेव्हा मित्रांनो जुलै महिना होता, पाऊस लय होता, तर ती पाक गारटलेली. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हीच ती पाडी. ती आता कशी तयार झाली बघा. तर ह्या गाईचं दररोज आमच्या सकाळी पूजन केलं जाते. व्हिडिओमध्ये बघू शकता तिच्या कपाळाला टिळा लावला आहे. आमच्या फार्ममध्ये आम्ही खिल्लारी गाय आणणारच होतो, तर ही योगायोगानं हीच गाय आली. पहिल्यांदा आमच्या फार्ममध्ये हे आलेलं तेव्हा पहिल्यांदा हिला मी स्वच्छ धुवून घेतलं. 4 ते 5 दिवसानंतर सेटल झाल्यानंतर हिचं जंतनिर्मूलन केलं. तर ही पाडी तयार होण्यासाठी आम्ही काय नियोजन केलं ते तुम्हाला आता सांगतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी आता तयार झाली आणि पहिली कशी होती. तर मित्रांनो, हे पाडी पूर्ण टाकलेली, त्यामुळे हिला आम्ही शेंगदाणा पेंड वापरली आणि काप ग्रोवर हे सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो घालायचो. तर ही गाय आता दुसऱ्या वेताला गाभण गाय आहे. आता तिला 8वा महिना आहे. त्या गायीला आता खाद्य आम्ही ट्रान्जिफीड हे खाद्य वापरतो. तर गाईचं वैरण नियोजन हे सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईमच आम्ही वैरण टाकतो. त्यामुळं काय होते, जनावराला दिवसभर रवत कराय वेळ गावतोय आणि मग जनावराची तयारी पण वाढते. ती बाजूला खिलार पाडी आहे, ती या गायीची पाडी आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय गायीच्या वर उंची तिची गेली आणि कशी लव आहे बघा, टवटवीत. तिचं नियोजन आम्ही कसं केलं, पशुखाद्य कोणते घातलं आणि कसं नियोजन केलं ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो. तर आमच्या चॅनलवरची असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.